सीएम न्यूज आपल्या बातम्या आपलं चॅनेल. रोखोक निर्भीड व ताजा बातम्या पहा सीएम न्यूज चॅनेलवर. माझी अडचण नाही कोणाला उमेदवार करणे, पण जयकुमार गोरेचा पराभव करण्यासाठी प्रत्येक निवडणुकीच्या वेळी असं कुभांड रचायचं, प्रत्येक निवडणुकीच्या वेळी अशा पद्धतीचं केसेस दाखल करायच्या. आपण एक निवडणूक केली नाही, तुम्ही साक्षीला आहे. एक निवडणूक अशी केली नाही की त्या निवडणुकीत जयकुमार गोरेवर कधी गुन्हा दाखल झाला नाही. निवडणूक नंतर काय झालं, त्या केसचं काही होत नाही, काही होत नाही, ती केस अशीच निघून जाते. काल आपल्या सगळ्यांना मला सांगायचं आहे की परवा दिवशी काही ईडीची रेड त्यांच्या घरी झाली, चौकशी झाली, रेड झाली, काय जे असेल ते मला माहिती नाही. त्याचे सगळे डॉक्युमेंट्स मी तुम्हाला जोडलेले आहेत. ईडीनं तपास केल्यानंतर जे 122 कोटी रुपयाचा 680 विद्यार्थ्यांच्याकडून साधारण MBBS ची परमिशन नसताना आणि परमिशन असली तरी 100ची परमिशन असताना 200 लोकांना ऍडमिशन देणं, 150 देणं, अशा पद्धतीनं या सिस्टमनं जाऊन त्यांनी 680 विद्यार्थ्यांची, अजून 150 लोक अनऑफिशियल आहेत ती देईन मी, 680 लोकांचं पैसे घेतले. ते 122 कोटीच्या आसपास. कुणी स्वतःच्या आयुष्याची पेन्शन लावली, कुणी स्वतःच्या आयुष्याची पुंजी लावली, कुणी कर्ज काढून पैसे दिले, कुणी पावण्या रावयाचे उचलून दिले की माझा मुलगा डॉक्टर होणार आहे, माझा मुलगा MBBS होणार आहे, माझी मुलगी MBBS होणार आहे. आयुष्याची पुंजी त्या लोकांना लावली. ऍडमिशन त्यांना मिळालं नाही. आणि तुम्ही साक्षीला याच्यातले सगळे लोक तुम्ही साक्षीला आहे की कलेक्टर ऑफिस पुढे आंदोलनाला महिना विद्यार्थी बसले होते, आझाद मैदानावर आंदोलनाला विद्यार्थी बसले, सुप्रीम कोर्टाला केस गेली, हायकोर्टाला केस गेली, विधानसभेत सगळा निर्णय झाला, ते कॉलेज शासनाने बंद केलं, सुप्रीम कोर्टाने पेनल्टी केली. ही सगळं तुम्हाला ज्ञात आहे. असं असताना ईडी त्याच्यामध्ये एंटर झाली. ईडीकडे कंप्लेंट कुणी केली? कारण उद्या मी कॉलेजचा चेअरमन आहे, बरोबर आहे. एवढ्या मोठ्या अमाऊंट, मी जेव्हा कॉलेजवर गेलो रोज 7-8 माणसं, कोण महिला, कोण येऊन रडून जातात तिथं की आमचे 40 लाख, थोडी अमाऊंट नाही ना, 40 लाख, 50 लाख, 60 लाख, 70 लाख, 30 लाख, इथनं पुढे अमाऊंट. या लोकांचे आज तागायत पैसे दिले नाही. या देशमुख कुटुंबावर कुणाच्या बातम्या दाखवतात, कुणाबद्दल सहानुभूती आपण दाखवतोय? ज्या कुटुंबावर फसवणुकीचे किमान 146 गुन्हे दाखल आहेत. या एकही जिल्हा आणि एकही तालुका असं नाही किंवा एकही कोर्ट असं मला वाटतं चुकून माकून सापडेल की ज्या जिल्ह्यामध्ये ह्यांच्यावर गुन्हा दाखल नाही, ज्या जिल्ह्यावर ह्यांना फेक ऍडमिशनसाठी पैसे घेतले म्हणून गुन्हा दाखल नाही, किंबहुना फेक ऍडमिशनसाठी ह्यांना जर माणूस येऊन बसला तर त्याला चेक दिलाय आणि तो बाउन्स झालाय, चेकची केस नाही, असं एकही मला वाटत नाही. आता ईडीकडे जे ह्याच्यात आहेत ना कस्टडीत, किमान आतापर्यंत माझी माहिती आहे 16 ते 17 कोर्टाने यांचा पोलीस स्टेशन यांचा ताबा मागितलाय. यामध्ये ईडीनं चौकशी केली तेव्हा कुणाकुणाच्या अकाउंटवर या देशमुख कुटुंबातल्या पैसे गेलेले आहेत याची यादी तयार झाली आणि त्यातनं ईडीनं त्यांना तपासासाठी नोटीस काढलं. सुयोग महादेव देशमुख 15/6/22 ला काढलं, 18/6/22 काढलं, दोन्ही वेळा हजर नाही. सचिन साळुंखे त्यांना 2 वेळा काढलं, ते हजर नाही. विशाल सुरेश देशमुख 2 वेळा हजर नाही. हिम्मत शंकर देशमुख एकदा हजर होते आणि 22/7 पुन्हा हजर नाही. सरिता साळुंखे म्हणून त्यांच्या कोण रिलेटिव्ह आहेत त्यांना 6/7/2022 आलं, 18/7/2022 आलं, दोन्ही वेळा हजर नाही. उमा महादेव देशमुख यांना 15/6 नोटीस आलं, हजर नाही. 28/6 नोटीस आलं, समन्स नाकार. चंद्रभागा महादेव देशमुख 15/6 नोटीस आलं, हजर नाही. 28/6 नोटीस आलं, हजर नाही. संजोग महादेव देशमुख हजर नाही. पुन्हा बाकी सगळ्या दीपक देशमुखला तर आलंच आहे. मृणाली विजय देशमुख यांना ईडीचं नोटीस आलंय 6/7/22 18/7/22 दोन्ही वेळा ते हजर नाही. या देशमुख कुटुंबांना ती यादी आहेत तुमच्या याच्यामध्ये, यांना ईडीचं नोटीस 2 वेळा आलं. हे नोटीस आल्यानंतर हे देशमुख कुटुंबीय कोर्टात गेलं, हे सगळे कोर्टात गेले आणि कोर्टात जाऊन त्यांनी अटकपूर्व जामीनसाठी अर्ज केला. बरोबर 3 महिने ती केस चालली, 3-3.5-4 महिने केस चालली. त्यांनी अगदी सिनियर काउन्सिल दिले होते, 2 काउन्सिल दिले होते, ही सगळी चर्चा झाली. त्यानंतर कोर्टानं निकाल दिला
हे निकाल तुमच्यासोबत जोडला आहे. देशमुख कुटुंबाच्या सगळे ट्रेड आहेत त्याच्यात. कुणाच्या अकाउंटवरून कुणाला पैसे गेले, कुणाच्या अकाउंटवरून कसे पैसे आले, यांचा ह्या गुन्ह्यातला सहभाग काय आहे. 32-34 पानाचे आहे हे, याच्यामध्ये अमाऊंट आहे. कुठल्या पानावर कुठल्या अकाउंटमधून कुणाला पैसे गेलेले, किती अमाऊंट गेलेले आहे, कुठल्या अजिंक्य दूध असेल, अजिंक्य ट्रेशर असेल, अजिंक्य आणि कुठल्या कंपनी असेल किंवा आणि कुणाला असेल. पुन्हा एक ऑटोमोबाईल एक हे आहे, शोरूम आहे, त्या शोरूममध्ये च्या अकाउंटला किती पैसे गेले, या सगळ्या डिटेल अमाऊंट आहे. ते बघा, ही कोर्टाची ऑर्डर आहे, माझी नाही आहे. ही कोर्टाची ऑर्डर आहे आणि त्यांचं सगळ्यांचे ट्रेड कोर्टाने दिले आहेत त्याच्यात निकाल देताना की यांच्या अकाउंटवर असे पैसे आलेले असल्यामुळे यांना जामीन देणं शक्य नाही. 32 पानाची प्रत्येकाची जामिनाची ऑर्डर आहे, ज्यांचा जामीन फेटा आलेला आहे. मग या घरातल्या महिला भगिनी त्यांचा जामीन फेटा आलाय. कोर्टाने, माझा नाही संबंध आहे, कोर्टाने जामीन फेटा आला की यांचा डायरेक्ट ह्याच्यात सहभाग असल्यामुळं यांना जामीन देता येणार नाही. कोट्यवधी रुपयाचा विषय आहे हे. काय 10 रुपये, 50 रुपये, लाख, 2 लाख, 5 लाख, 10 लाख नाही आहे. कोट्यवधी रुपयाचं याच्यामध्ये हे झालेलं आहे. मी आजपर्यंत कधी तुमच्या समोर आलो नाही, मी कधी हा विषय घेतला नाही. पण आता शेवटी कधीतरी जेव्हा माझ्यावर सगळ्या गोष्टी ब्लेम करून सांगायचा विषय येतो तेव्हा कधीतरी हा विषय, ह्या सगळ्या ऑर्डर मी त्यात जोडलेल्या आहेत. सगळ्यांच्या ऑर्डर वाचून बघा. आता ही जामीन फेटाळल्यानंतर ईडीनं पुन्हा नोटीस काढलं. कुणाला काढलं मला माहिती नाही, किती जणांना काढलं तो ईडी माझा विषय नाही. ईडीनं पुन्हा नोटीस काढलं. पुन्हा ते हजर झाले नाहीत तपासाला. आणि जेव्हा पुन्हा तपासाला हजर झाले नाहीत तेव्हा ईडीनं तपास कामी ईडी त्यांच्या घरी आली. बरोबर. आता मला सांगा, जर हे दोषीच नाहीत, हे दोषीच नाही आहेत, ह्यांनी काय केलेलंच नाही आहे, तर कोर्ट का सांगतोय तुमचा डायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट ह्याच्यात आहे. आम्ही सांगितलं ठीक आहे ना. आणि जे आता जेलमध्ये आहेत जी 2 लोक देशमुख कुटुंबाची, 2.5 वर्षापासून कोर्टाने जामीन का नाही दिला? 2.5 वर्षापासून कोर्टाने जामीन का नाही दिला याचा विचार केला पाहिजे. अनेकदा जामीन ठेवलाय हायकोर्टानं, तर एक वेळ जामीन परत घेता का मी फेटाळा म्हणून सांगितलं तेव्हा जामीन विड्रॉ कर. आज विड्रॉ केला की कोर्टाने सांगितलं मी फेटाळता का विड्रॉ करू, म्हणजे मी रिजेक्ट करू, तेव्हा त्यांनी तो मागं घेतला. आजपर्यंत त्यांना जामीन झाला नाही. आता मला सांगा, जर तपास कामी ईडीला त्यांची आवश्यकता आहे तर तपासाला गेलं पाहिजे का नाही गेलं पाहिजे? महिला भगिनींना पण नोटीस आहे. कुठल्याही महिला भगिनीच्या बाबतीत मी चुकीचं वक्तव्य करणार नाही. त्यांनी काय बोलायचं बोलू द्या, त्यांनी काय म्हणायचं ते म्हणू द्या, पण कुणाचा तपासच करायचा नाही असं म्हणणं आहे का? तर हे पैसे जी यादी तुम्हाला दिली त्यात प्रत्येक विद्यार्थ्याचा नंबर आहे, त्याच्यामध्ये 680 विद्यार्थ्यांची यादी मी त्यात दिलेली आहे. त्या 600 विद्यार्थ्याचा नंबर सुद्धा त्याच्यामध्ये आहे. तुम्ही कॉल करून विचारा, तुझे 50 लाख घेतले होते का, तुझे 20 लाख घेतले होते, त्यात अमाऊंट पण लिहिलेली आहे. तुझे 20 लाख घेतले, तुझे 60 लाख घेतले, तुझे 70 लाख घेतले होते का, तुम्ही विचारा. आणि त्याची कुठं केस चालू हे विचारा, मी सांगायची आवश्यकता नाही. हे सगळं बघितल्यानंतर कोर्टानं ते प्रकरण गंभीर घेतलं. ईडीत अनेक लोकांना आणि देशमुखला जामीन झाला, संजय राऊतला झाला आहे, या सगळ्या लोकांना. ह्यांना का नाही झाला? ही कोण आहेत? ही काही पॉलिटिकल व्यक्ती नाहीत ना. ही केस पॉलिटिकल नाही आहे, हे तुम्हालाही माहिती आहे. तुमच्या इथं झालेले आंदोलन आहेत, तुमच्या इथं झालेले विषय आहेत. माझी या माध्यमातून माझी तुम्हाला सगळ्यांनाच विनंती आहे, कुठल्याही महिला भगिनीची इन्क्वायरी झाली का नाही झाली, काय ते युट्यूबला मुलाखती दिल्या, काय काय गोष्टी झाल्या, जर ईडीला कारवाईच करायची असतील, महिला भगिनींच्यावर कारवाई करायची असतील तर त्यांच्यावर त्यांचे जामीन फेटाळले का नाही फेटाळले? त्यांचे जामीन फेटाळले कागद आहे, जबाबदारीने सांगतो तुम्हाला. जर अटक करायची असेल त्यांनाही केली असती ना, केली असती का नसती केली? असं असताना ही अख्खी केस ईडीची केस असताना याला जोडलं कुठं की ही इकडं गुन्हा दाखल झाला म्हणून ईडीची जयकुमार गोरेनं यांच्यावर रेड केली. जयकुमार गोरे एवढा मोठा झालाय की ईडीला आदेश द्यायला लागला. म्हणजे काय बोलतो, कसं बोलतो याचा काही विषय नाही. माझी याही संदर्भातली माझी क्लिअर विषय आहे. अरे बाबा, तुमच्या घरी फक्त ईडी आली, तुमच्या बायकांना फक्त विचारलं. त्या भगिनींच्याबद्दल माझं आजही सांगतो, माझं कुठलंही चुकीचं मत नाही माझं त्यांच्याबद्दल, किंवा त्यांच्यावर कारवाई व्हावी ही माझी अपेक्षा नाही. पण मला एक सांगा, एवढ्या वेदना झाल्या,
माझ्यावर गुन्हा दाखल केला होता, ॲट्रॉसिटीचा गुन्हा माझ्यावर दाखल केला. जमीन हडपल्यावर 9 गुंठे जमीन, जयकुमार गोरेंनी जमीन हडपली किती? 9 गुंठे. 90 एकर 100 एकर सांगितलं असं 9 गुंठे भाडेपट्टा झालता. भाडेपट्टा म्हणजे भाडेपट्टा नाही, संमतीपत्र. नावावर तर सोडून द्या, संमतीपत्राचा विषय होता. त्यावेळी माझ्या बायकोवर गुन्हा दाखल केला. माझ्या मेहुणीनं कधी वडूच बघितलं नाही, ज्यानं मायनी बघितलं नाही, मायनी कॉलेज बघितलं नाही, काही बघितलं नाही, ते माझ्या मेहुणीवर गुन्हा दाखल केला. माझ्या मेहुणीला पहाटे 5 वाजता त्यांच्या घरात जाऊन गुन्हा दाखल झाला. इथं पहाटे 2 वाजता. किती वाजता? टायमिंग काढून बघा, मी आजही जबाबदारीनं बोलतो. पहाटे 1:45 वाजता गुन्हा दाखल झाला आणि रात्रीचं विमान काढलं इथल्या पोलिसांनी. आणि माझ्या मेहुणीच्या घरी 4:30 वाजता तिथं पोलीस होते. पहाटे 4:30 वाजता तिथं मेहुणीच्या घरी पोलीस होते. त्या मेहुणीला आहे अशा याच्यामध्ये तिला इकडे घेऊन आले. इथं आल्यानंतर तिचं किती हाल केलं. पोलीस स्टेशनमध्ये त्यांना 15 दिवस कस्टडीत ठेवलं. तिथून पुन्हा दवाखान्यात सुद्धा ॲडमिट होऊ दिलं नाही. त्यासाठी काय काय केलं, इथनं पाक ससूनपासून पाक जे हॉस्पिटलला पाठवायचा प्रयत्न केला. अशा अनेक कृत्या केल्या. माझ्या बायकोचा ह्या प्रकरणाशी काय संबंध? तुमच्या घरात महिला आहे, आमच्या घरातल्या महिला नाहीत. ज्या महिलेनं कॉलेज बघितलं नाही, ज्या महिलेनं काहीच बघितलं नाही, त्या महिलेला तुम्ही आणून पोलीस स्टेशनमध्ये अटक करताय. आज ती केस एकही गुन्हा नाही, त्याचा संबंधच नाही त्या प्रक्रियेशी कुठल्या. तेव्हा माझ्या घरातल्या महिला नाहीत. आज तुमच्या घरी गेल्या, जयकुमार गोरेचं ऑफिस पोलिसांनी तोडलं, सगळे कागदपत्र अस्ताव्यस्त केले. तत्कालीन जो DYSP होता, तत्कालीन जो इन्स्पेक्टर होता, त्यांनी मी मतदारसंघामध्ये प्रचंड 2 टर्म म्हणजे 10 वर्ष अभ्यास करून मतदारसंघाचा डाटा तयार केला, कास्ट वाईज, बाकी कुठल्या गोष्टी तयार केल्या, कुठल्या समाजात कोण प्रमुख आहे, कुठल्या समाजात कोण प्रमुख आहे, हे सगळे डॉक्युमेंट माझ्या ऑफिसमधून घेऊन गेले. हे तपासाचे डॉक्युमेंट आहेत. तुम्ही कास्ट वाईज डाटा कशासाठी काढला म्हणून इन्स्पेक्टर विचारू शकतो मला. पण माझा तयार डाटा माझ्या कॉम्प्युटरचं सगळा डॉक्युमेंट घेऊन गेलं, कुठेही परिश्रम केला नाही. या जयकुमार गोरेचं राहतं बेडरूमचं लॉक पोलिसांनी तोडलं. माझ्या घरावर रेड केली. माझ्या घराच्या टेबलचे जे माझ्या लॉकर होते ते लॉकर पोलिसांनी तोडले. त्याच्यावर ऍक्शन केली. मी आमदार असताना, आमदार सोडून द्या, मी माणूसच आहे, तेव्हा कोणाला कळवा नाही आला. तेव्हा कोण म्हणलं नाही जयकुमार गोरेच्या बायकोवर का. माझी बायको 4 महिने फरार होती. माझ्या मुलीची 10वीची परीक्षा होती. 10वीची परीक्षा मुलीची देताना तिचा बाप तिच्यासोबत नव्हता, तिची आई तिच्यासोबत नव्हती. जेव्हा तुम्ही या भावनेचा विचार करता, जेव्हा या सगळ्या गोष्टी तुम्ही समोर मांडता, तेव्हा या सगळ्या गोष्टीचा विचार कधीतरी केला पाहिजे. आपण जेव्हा दुसऱ्याकडे बोट दाखवतो तेव्हा आपणही कधीतरी विचार केला पाहिजे सगळ्या गोष्टीचा. या सगळ्या गोष्टी आपण सगळेजण बघताय की अशा सगळ्या गोष्टी समोर आहेत. आत्ता जी परिस्थिती झाली, हे कॉलेज मला विकलं नाही, माझं एंट्री झाली. हे कॉलेज माझ्या अगोदर किमान 4 जणांना दिले आणि ती लोक देशोधडीला लागल्यात 4 जण. कुठली माझी मती गुम झाली होती, मी त्याच्यात आलो. फक्त मी सहन केलं नाही. आत्तापर्यंत ह्या सगळ्या विद्यार्थ्यांनी लढाई केली, पण ते पोचले नाही तिथपर्यंत. त्यांचा पंगा चुकीच्या माणसाशी झाला यावेळी. अरे माझ्यासारख्या माणसाला एवढा माझा कार्यक्रम लावतात, सामान्य माणसाला तर असं फेकून टाकतात. अनेक महिला, तिथं गुजरातची एक लेडीज आहे, इथं आली होती, लिटरली पेट्रोल ओतून घेतलं, पिटवून घेत होती, तयारी नाही. अनेक महिला भगिनी, किमान 4 विद्यार्थ्यांना आत्महत्या केली. यातल्या 4 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. अनेक आईवडिलांची कुटुंब देशोधडीला लागली. कधी विचार केला कशाचा? याच्याबद्दल एकही पुढारी, आज जे काल गेले ना पुढारी, जाऊन तिथं मोर्चाला गेले होते किंवा जे बंदमध्ये गेले, त्यांना माझा सवाल आहे, याच्या संदर्भात काय एक शब्द कधी बोलला नाही. कोणाची तरफदारी करायला जातात. फक्त याच्यामध्ये निवडणूक आली म्हणून राजकारण करताना तुम्ही राजकारणात या गोष्टी सगळ्या करायला चाललात पुढे. तर माझी विनंती आहे, तुमच्या दम आहे ना, मैदानात येऊन लढा. जयकुमार गोरे राजकीय लढाई लढायला आणि ही लढायला कमी पडणार नाही, सोडून द्यायची. पण असल्या क्लुप्त्या करून, असल्या भानगडी करून, जयकुमार गोरेला बदनाम करून जर तुम्ही निवडणूक लढवत माझ्या पराभवाची स्वप्न वगैरे असाल तर तुमचा भ्रम आहे. आणि माझ्या मतदारसंघात जावा, काम बघा, पाणी बघा. आज लोकांची भावना 3-3 वेळा का निवडून येतो मी, एवढं सगळं झाल्यावर. मग या सगळ्या गोष्टी मला एवढ्यासाठी सांगायचं आहे
हे सगळं प्लॅनिंग, हे सगळं झालंय. या सगळ्या प्लॅनिंगला आत्तापर्यंत नाही. जेव्हा मी आघाडीचं सरकार होतं, 18 दाखल झाली होती, याच रेस्ट हाऊसला शरद पवारांनी पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन माझ्यावर गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या होत्या. याच रेस्ट हाऊसमध्ये, जबाबदारीने सांगतो मी, याच रेस्ट हाऊसमध्ये. कदाचित तुम्हाला माहिती असेल त्यावेळी त्यांची टीम येऊन भेटली होती शरद पवार. याच रेस्ट हाऊसमध्ये दिलीप वळसे पाटील त्यावेळी गृहमंत्री होते. याच रेस्ट हाऊसमधून सूचना दिल्या, इथंच अधिकाऱ्यांना बोलवून घेतलं माझ्यावर गुन्हा दाखल होत नाही म्हणून त्यांनी सांगितलं, तरी गुन्हा दाखल करायला लावला. या सगळ्या गोष्टी आहेत. त्यात महान नेते तर रामराजे आहेतच आहेत. त्यामध्ये त्यांना तर आयुष्यात चांगलं काही सुचलंच नाही, कधी कळालंच नाही. राजेनं म्हणा तुमच्यात आहे ना दम, येऊन उभे राहा ना. बरं, राजे नावाला शोभन असं कृत्य करा ना. असल्या काय चाली करताय? जेव्हा आपण राजघराण्याचं नाव सांगतो ना, या काय चाली करताय की माझे संबंध आहे कुठं आहे कोर्टाशी, माझे कुठं संबंध इकडे आहे, तुम्ही काळजी करू नका, गुन्हा दाखल करा. अरे देशमुख कुटुंबियाचं नाही माझं सांगणं आहे. अरे बाबांनो, तुम्ही ज्यांच्यासाठी करताय ते कुणाची नाही आहेत. पहिल्या वेळी भानगडी केल्या, अजून आत गेलेली लोक बाहेर आले नाही. दुसऱ्या वेळी भानगडी करता आता दुसरी परिस्थिती काहीच होणार नाही. तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोणतरी चालवते. आपण याचा कधीतरी विचार करा, कशासाठी तुम्ही हे करताय. वास्तव तुम्हालाही माहिती आहे, सत्य तुम्हालाही माहिती आहे. मी सांगायची बिलकुल गरज नाही. कोण सांगतं 300 कोटीचा कॅम्पस आहे, 400 कोटीचा कॅम्पस आहे, जयकुमार हरपायला लागलाय. आणि त्याचं व्हॅल्युएशन 50 कोटीच्या वर रुपया नाही. त्याचं 50 कोटीच्या वर व्हॅल्युएशनच नाही. ते तयार झालं तेव्हा 26-27 कोटी तर झाले. तेव्हाचा बांधकामाचा दर, आताचा बांधकामाचा वेळ, या सगळा विषय आहे. आणि गोळा केलेले पैसे कुठे गेले? मला कॉलेज दिल्यानंतर सुद्धा एका माणसाला त्याने ऍडव्हान्स घेतलाय. त्यांचं निपाणीला एक कॉलेज होतं, ते कॉलेज निपाणीला कॉलेज आहे, ते सुद्धा किमान 4 लोकांना विकलंय. एक साक्षीदार तुमच्या पुढे आहेत, हे सतीश पाटील म्हणून आहेत. हे सतीश पाटील आहेत ना. या सतीश पाटलांना किती साली विकलं? 2016ला कॉलेज विकलं. बिचारांना कर्ज काढून पैसे दिले. आजपर्यंत त्या माणसानं म्हणजे त्याच्या आत्महत्या करायची वेळ आली. आता तेव्हापासून हा बिचारा लढाई करतोय. कॉलेज ह्यांना विकलं, मायनीचं, ते ह्याच संस्थेत आहे. ते मायनी निपाणीचं कॉलेज विकलं. यांच्यानंतर त्या परीक्षित आहे म्हणून त्याला विकलं. परीक्षितला विकलं. परीक्षितनं गुन्हा दाखल केला, देशमुखांचं पोरगं उचलून जेलमध्ये टाकलं. हे वॉन्टेड आहेत अजून त्या केसमध्ये. हे कॉलेज मला दिलं. त्याच्या अगोदर साखरे म्हणून एक पुण्याच्या आहेत, त्यांना विकलं होतं. त्याच्या अगोदर अजून कुणाला ह्या विक्रीचा प्रस्ताव जयंत पाटलांना पण गेलता. जयंत पाटलांना पण प्रस्ताव त्याचा गेलता विक्रीचा. आणि त्या साखरेकडे सगळे कॉलेजचे डॉक्युमेंट त्या साखरेकडे होते. मी त्याला पैसे देऊन डॉक्युमेंट आणले. ओरिजिनल दस्त त्या साखरेकडून मी आणले. दस्त सुद्धा नव्हते यांच्याकडे. प्रॉपर्टी काढता ज्याला द्यायचं, काही डॉक्युमेंट द्यायचे, पैसे घ्यायचं, एवढाच त्यांचा उद्देश. त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगतो, हा सगळा राजकीय स्टंट आहे. कोर्टानं आदेश दिला गुन्हा एफआयआर दाखल करायचा, मला मंजूर आहे. दिला तर मला मंजूर आहे. मी चौकशीला सामोरं जाईन, त्याच्यामध्ये कुठली अडचण येणार नाही. लागेल तर डॉक्युमेंट मी पळणार सुद्धा नाही, सांगतो तुम्हाला. पळणार सुद्धा नाही, अटकपूर्व जामीनला सुद्धा जाणार नाही. या केसमध्ये तर नाही जाणार. बाकी लढून मी दुसऱ्या कुठल्याही केसमध्ये या नाही. यात मी माझा जीव लावला आहे. मी माझ्या जीवाची पर्वा नाही केली आहे. आणि मी अनेक लोकांचे जीव वाचवलेले आहेत. या केसमध्ये तो चुकून नाही जाणार. जो कोर्ट निर्णय देईल, जी काय परिस्थिती तयार होईल त्या परिस्थितीला सामोरं जाईल. आणि यातनं जो काय असेल ते आपण समोर जाऊ. पोलिसांनी किती इन्क्वायरी केली तरी दूरपर्यंत माझा कुठं कनेक्शन त्यात येऊ शकत नाही, जोडूही शकत नाही. माझी विनंती आहे पोलिसांना, पहिला चौकशी करा ज्याचा लॉगिन आयडी आहे आणि जो आरोग्य मित्र आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल करा. हे डॉक्युमेंट कसे तिथं आले